नमस्कार मित्रांनो, आय एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विज्ञान या सिरीजमध्ये बघा, याच्या आधी आपण फिजिक्स हा चॅप्टर म्हणजे हा पूर्ण सेक्शन होता, हा ऑलरेडी कव्हर अप करून घेतला. याच्यामध्ये 8 ते 9 आपण जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स होते किंवा तुम्ही त्याला चॅप्टर्स म्हणू शकता ते आपण कव्हर अप केले आहे. आता आपण रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री हा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा स्टार्ट केला आहे. ओके, आता केमिस्ट्रीमध्ये काय येतं बघा, केमिस्ट्रीमध्ये आपले जी आवर्त सारणी आहे किंवा ज्याला आपण पिरियोडिक टेबल येते येतं, त्याच्यानंतर मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटल्स अँड नॉन मेटल्समध्ये त्यांचं डिवायडेशन कसं करतात, काय करतात, त्यांच्या रासायनिक अभिक्रिया कोणत्या होतात, ते आपण याच्यामध्ये सर्व काही बघणार आहोत. सेकंडली, आणि याच्यामध्ये जे काही आपल्याला एक्झाम पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे अशाच गोष्टी आपण डीपली बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला एक्झाममध्ये त्याची खूप चांगली मदत होईल. ओके, चला आता स्टार्ट करूया. बघा, बेसिक पासून आपण जाऊया. बेसिक कन्सेप्ट काय असतात, कशा असतात ते आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं डीपमध्ये जाऊया. ओके, चला तर आता बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की याच्यामध्ये द्रव्याचे वर्गीकरण आहे. ओके, तर द्रव्य म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की द्रव्याच्या 3 अवस्था असतात. ओके, फर्स्ट सॉलिड म्हणजे ज्याला आपण स्थायू म्हणतो, बरोबर. एक असते स्थायू, दुसरी असते द्रव आणि तिसरी असते वायू. ओके, आणि चौथी पण फेज प्रेझेंट असते, त्याला आपण प्लाझ्मा फेज म्हणतो. ओके, परंतु ही सूर्यावरती प्रेझेंट असते. ओके, हिला काही एवढं कन्सिडर करू नका, परंतु एक लक्षात ठेवा, समजा आपल्याला चौथी फेज विचारली तर ती प्लाझ्मा फेज असते, परंतु ती आता कन्सिडर करणार नाही. आपण फक्त द्रव्याचे 3 अवस्था असतात, स्थायू, द्रव आणि वायू. ओके, हे तर आपण याच्या आधी बघितलं आहे की स्थायूमध्ये आकारमान कॉन्स्टंट असतं, द्रवमध्ये आकारमान कॉन्स्टंट नसतं, वायूमध्ये आकारही नाही आणि आकारमानही नाही, दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट नसतात. ओके, तर आता बघा, आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की द्रव्याचे वर्गीकरण. आता हे द्रव्य आपण बघितलं की याचे टाइप्स कोणते कोणते, म्हणजे कोणत्या कोणत्या याच्यात आपण त्याचे वर्गीकरण करतो. आता सेकंडली आपण अवस्था बघितल्या. ओके, आता आपण बघणार की वर्गीकरण. आता द्रव्याचे 3 टाईपमध्ये वर्गीकरण करतो आपण. मूलद्रव्य म्हणतो आपण त्याला, संयुगे आणि मिश्रणे. ओके, हे लक्षात ठेवा. बेसिकली द्रव्याचे वर्गीकरण 3 टाईपमध्ये आहे: मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे. आता बघा की मूलद्रव्ये, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इलेमेंट्स. बेसिकली इलेमेंट्स काय आहे किंवा मूलद्रव्ये काय आहे? ओके, ज्या पदार्थाचे भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येत नाही अशा पदार्थांना मूलद्रव्ये असे म्हणतात. ओके, ज्या पदार्थाचे भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येत नाही, म्हणजे त्याचं अपघटन होत नाही असा बेसवाला पार्ट जो असतो त्याला आपण म्हणतो मूलद्रव्य. जसं की तुम्ही बघितलं की जे काही आपल्याला मूलद्रव्य सापडतात ते संयुगाच्या स्वरूपात सापडतात. ओके, तर जसं की फेरस ऑक्साईडमध्ये सापडतो, FeO3 किंवा असं वेगवेगळ्या टाईपमध्ये. ओके, तर लक्षात ठेवा, हे जे मूलद्रव्ये असतात हे संयुगाच्या स्वरूपात सापडतात आणि याचं अपघटन होऊन आपण Fe आणि O हे रिलीज करतो, हे वेगवेगळे करतो. किंवा NaCl असेल तर Na आणि Cl हे दोघं अपघटन करून वेगवेगळे करतो, परंतु Na अजून अपघटन आपल्याला करता येत नाही, कारण Na हा बेस आहे, म्हणजे हा सोडियम हा बेस आहे आणि क्लोरीन हा बेस आहे. ओके, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की ह्या पद्धतीने जे काही बेस मूलद्रव्य आहे, म्हणजे ज्या पदार्थाच्या भौतिक आणि रासायनिक प्रक्रियेत अपघटन करता येत नाही, Na पुढे अपघटन होत नाही, क्लोरीनचं अपघटन होत नाही, तर ह्या पद्धतीने जी पदार्थ असतात त्यांना आपण म्हणतो मूलद्रव्य. ओके, आता मूलद्रव्य, आता बघा मूलद्रव्यामध्ये आपण अजून बघूया मूलद्रव्याचे वर्गीकरण होतात. ओके, आता मूलद्रव्याचे वर्गीकरण आहे धातू आणि अधातू. ओके, ज्याला आपण मेटल्स अँड नॉन मेटल्स म्हणतो. ओके, तर लक्षात ठेवा की मूलद्रव्य मूलद्रव्य म्हणजे बघितलं आपण की असे घटक असतात ज्यांचं अपघटन होत नाही, त्यांना मूलद्रव्य म्हणतो. आणि मूलद्रव्याचे 2 टाइप्स आहे, मेटल्स अँड नॉन मेटल, ज्याला आपण धातू आणि अधातू म्हणतो. ओके, तर आता धातू कशाला म्हणतो ते आपण सगळ्यात पहिले बघून घेऊ. ओके, तर आता पहिले सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की इम्पॉर्टंट जे काही पॉईंट्स आहे धातूसाठी, सगळ्यात पहिले धातूंना चकाकी असते. ओके, म्हणजे धातूंना चकाकी असते म्हणजे ते चमकतात. धातूंना एक वेगळ्या प्रकारचे, आपण इंग्लिशमध्ये त्याला आपण शाईन असते. ओके, जसं की तुम्ही स्टील बघितलं, स्टेनलेस स्टील बघितलं किंवा एखादा मेटॅलिक कंपोनंट बघितलं तर त्याला एक वेगळी चकाकी असते. ओके, तर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे धातूचा काय, धातू ओळखायचा असेल तर धातूला चकाकी असते. पुढचं आहे की धातू तंतुक्षम किंवा तन्य असतात, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डक्टिलिटी किंवा मेटल डक्टाइल्स असतात. आता डक्टाइल्सचा अर्थ काय, तर शेजारी बघा, हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण काय दाखवलं आहे की बेसिकली एक बघा, एक रॉड आहे, मेटलचा एक रॉड आहे. ओके, इथून आता स्टार्ट होतं, स्टार्ट पासून मी तुम्हाला सांगतो की इथे हा मेटलचा रॉड आहे बघा, हा याच्यातून चाललाय, बरोबर. एक छोटासा इथं होल केलाय आणि याच्यातून याची काय बनते, वायर बनते. काय बनते, वायर, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो तंतू.
ओके. आणि ही वायर लांबपर्यंत ओढली जाऊ शकते. ओके. जसं काही आपल्या ज्या वायर्स असतात, कोणत्याही वायर्स कन्सिडर करून तुम्ही तारा असू द्या किंवा आपल्या ज्या वायर्समध्ये बारीक बारीक कॉपरच्या ज्या वायर्स असतात, ओके, ते आपण काय करतो की एक मोठा असा डायमीटर असलेला एक रॉड तो आपण एका बारीक याच्यातून ओढला जातो आणि त्याच्या बारीक बारीक तारा बनतात. ओके. आणि ह्या तारा लवकर तुटत नाही कारण याच्यामध्ये डक्टिलिटी असते, म्हणजे काय, तंतुक्षम, म्हणजे एक मोठी वायर बनण्याचे त्याचा मधला गुणधर्म असतो. तर धातूंमध्ये हा गुणधर्म असतो, लक्षात ठेवा. बेसिकली धातूंमध्ये हा गुणधर्म असतो कोणता, तंतुक्षम, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण डक्टाईल. धातूची ही खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे. दुसरं आहे, हे वर्धनीय असतात. ओके. वर्धनीयचा अर्थ काय, तुम्ही पत्रे बघितले असतील. ओके. तर पत्रे कसे बनवतात, एक मोठा ठोकळा घेतात ह्या पद्धतीने आणि हा जोरजोरात ठोकतात. ओके. याला समजा तुम्ही ठोकल्यानंतर काय होतं की याचे पातळ पत्रे बनतात. ओके. म्हणजे हा खूप पातळ एक एक पत्रा याचा बनू शकतो. आणि हा पत्रा बनताना हा कुठेही तुटत नाही किंवा काही प्रॉब्लेम येत नाही, त्याच्यामध्ये मध्ये होल्स पडत नाही. तर ह्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो वर्धनीय. ओके. वर्धनीय किंवा मेलॅबल. तर हे एक झालं. आणि थर्ड जो पॉइंट आहे आपला महत्वाचा, की हे उष्णता आणि विद्युत यांचे सुवाहक असतात. ओके. जेवढे काही धातू बघा, कॉपर असू द्या, अल्युमिनियम असू द्या, त्याच्यानंतर सोने, फेरस आहे, बाकीचे जेवढे काही आपण धातू बघितले ते बघा, ते उष्णतेचे पण सुवाहक आहे आणि विद्युत पण सुवाहक आहे. आणि चौथा महत्वाचा पॉईंट, धातू हे स्थायू रूप असतात. ओके. तर आपले चार महत्वाचे पॉइंट काय आहे बघा, धातूंसाठी. धातूंना कसं ओळखायचं इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिले त्यांना चकाकी असते. त्याच्यानंतर धातू हे तंतुक्षम असतात किंवा त्यांना तन्य आपण असं म्हणतो, किंवा डक्टाईल असतात. थर्ड आहे, धातू हे मेलॅबल असतात, म्हणजे ते वर्धनीय असतात. चौथं आहे, ते उष्णता आणि विद्युत यांचे सुवाहक असतात. आणि पाचवं आहे की धातू हे स्थायू रूप असतात. ओके. बेसिक प्रॉपर्टी आहे या धातूच्या, की धातूंना ओळखायचे. समजा तुम्हाला एक्झाम मध्ये असाही प्रश्न विचारू शकतात की धातूची खालीलपैकी प्रॉपर्टी कोणती आहे, किंवा खालीलपैकी कोणता गुणधर्म हा धातूचा नाही. तर तिथे येऊ शकतं की धातूंना चकाकी असते, धातू डक्टाईल असतात, धातू वर्धनीय असतात, आणि धातू हे उष्णता किंवा विद्युतचे दुर्वाहक असतात. ओके. तर ह्या पद्धतीने आपल्याला कसाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला ह्या प्रॉपर्टी बघा, खूप सिंपल सिंपल प्रॉपर्टी ह्या फक्त आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ओके. कोणताही धातू घेतला तर ह्या प्रॉपर्टी आपल्या लक्षात लगेच आल्या पाहिजे. त्यांना चकाकी असते, सेकंड डक्टाईल असतात, मेलेबल असतात, आणि उष्णता यांचे सुवाहक असतात, आणि थर्ड हे स्थायू रूप असतात. हे आपण बघा, कोणताही वायर असू द्या किंवा ज्याच्यातून करंट पास होतं, अशी कोणतीही आपली द्रवरूप किंवा वायुरूप वस्तू अवेलेबल नाहीये. करेक्ट. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा, यांचा रूप जो असतो तो स्थायू रूपच असतो. पुढचं आहे की आता याला अपवाद कोणता आहे बघा. पारा हा धातू मात्र याला अपवाद असून तो कक्ष तापमानाला द्रवरूपात असतो. बघा, आपण जो काही याच्यामध्ये पारा बघितला असेल, कशामध्ये, तापमापीमध्ये, किंवा ज्याला आपण थर्मामीटर म्हणतो. ओके. तर थर्मामीटर मध्ये जो पारा आपण वापरतो हा आहे धातू. ओके. हा लक्षात ठेवा. आणि हा असतो द्रव स्थितीमध्ये. कधी सामान्य टेम्परेचरला, रूम टेम्परेचरला, म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला हा असतो द्रव स्थितीमध्ये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, फक्त एकच एक्झाम्पल आहे, ज्याला आपण काय म्हणतो, अपवाद. ज्याला मराठीत अपवाद म्हणतो, की अपवाद काय, धातूला अपवाद काय आहे, पारा. ओके. हे लक्षात ठेवा. मोस्टली एक्झाम मध्ये, खूप साऱ्या एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला गेलाय, की पारा हा द्रव स्थितीत असतो. फक्त हा एकच धातू आहे जो द्रव स्थितीत असतो. बाकीचे सर्वचे सर्व धातू हे कक्ष तापमानाला, म्हणजे रूम टेम्परेचरला हे असतात स्थायू स्थितीमध्ये. आता धातूची उदाहरणे कोणती कोणती आहे, तर तो आहे तांबे, लोखंड, ॲल्युमिनियम, सोने, चांदी, पारा. ओके. इत्यादी आपली जी धातूची एक्झाम्पल आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. ओके. ह्या पद्धतीने आपण बघितलं की धातू म्हणजे काय, डक्टिलिटी काय असतं, मेलॅबिलिटी काय असतं. ओके. मोस्टली आपल्याला एक्झाम मध्ये असे क्वेश्चन बघायला भेटतात बघा, की वर्धनीयता हा धातूचा गुणधर्म आहे की अधातूचा. ओके. त्याच्यानंतर वर्धनीयता म्हणजे काय, की ठोकून पत्रे तयार करता येणे किंवा ओढून तारा तयार करता येणे. तर लक्षात ठेवा, वर्धनीयता हा गुणधर्म आहे ठोकून पत्रे तयार करता येणे. आणि डक्टिलिटी किंवा तंतुक्षम, दुसरा जो गुणधर्म आहे, तंतू, लक्षात ठेवा, म्हणजे वायर्स बनवता येते बेसिकली त्याची. त्याच्यामुळं तो एक धातूचा गुणधर्म आहे, ज्याला आपण डक्टिलिटी असं म्हणतो. ओके. पुढचं बघूया आता आपण अधातू. आता अधातूचं काय आहे, अधातूचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे असतात स्थायू, द्रव किंवा वायू, तिन्ही अवस्थेत असतात. ओके. अधातू स्थायू, द्रव आणि वायू तिन्ही अवस्थेत आढळतात. त्याच्यामुळे याचा काही प्रॉब्लेम नाही, हे लक्षात ठेवा. सेकंड, की सर्वसामान्यपणे अधातूंना चकाकी नसते. सर्वसामान्यपणे म्हणजे मोस्टली त्यांनी सांगितलंय
की मोस्टली जेवढे पण अधातू प्रेझेंट आहे त्यांना चकाकी नसते, म्हणजे काही अधातू असे पण प्रेझेंट आहे की त्यांना चकाकी असते. ओके, हे लक्षात ठेवा. हे उष्णता आणि विद्युत यांचे दुर्वाहक आहेत. सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट, धातू बघितला आपण ते उष्णता आणि विद्युत यांचे सुवाहक आहे. अधातू हे उष्णता आणि विद्युत यांचे दुर्वाहक असतात. ओके, याला अपवाद काय आहे? एक तर आहे आयोडीन स्फटिक चमकदार असतात. ओके, आयोडीनचे जे स्फटिक असतात, ओके, आयोडीन तुम्ही बघितलं असाल तर आयोडीनचे जे स्फटिक असतात हे चमकदार असतात, म्हणजे त्यांना चकाकी असते. ओके, चकाकी असते, ते चमकतात. तर याचा अर्थ काय आहे की ते धातू नाहीये, कारण धातूचा गुणधर्म काय बघितला आपण, त्यांना चकाकी असते म्हणजे ते चमकतात. परंतु एक लक्षात ठेवा, आयोडीन हा एक अधातू आहे की तो चमकदार आहे. सेकंड, की ग्राफाइटच्या स्वरूपात असलेला कार्बन विद्युत सुवाहक असतो. आता सेकंड बघा, इथे मी पॉइंट लिहितो की अधातू आपण कशा कशाला म्हटलं, की पहिली गोष्ट हा तिन्ही स्टेट मध्ये आढळतो, म्हणजे तिन्ही अवस्थेत आढळतो. सेकंड, अजून काय पॉइंट आहे की धातूंना चकाकी नसते. ओके, म्हणजे ते काही चमकत नाही, नसते. आणि थर्ड पॉइंट काय बघितला आपण, की हे उष्णता आणि विद्युत यांचे सुवाहक असतात. उष्णता आणि विद्युत यांचे दुर्वाहक असतात, म्हणजे याच्यातून उष्णता आणि विद्युत दोन्ही वाहून नेली जात नाही. आता याला अपवाद काय काय आहे बघा, चकाकी नसलेला अपवाद काय आहे की आयोडीन. आयोडीन हा असा एक धातू आहे की याला चकाकी असते. आणि उष्णता आणि विद्युतचा जो दुर्वाहक असतात असं बघितलं की याला अपवाद आहे, तो आहे ग्राफाईट. ओके, आता ग्राफाईट म्हणजे काय बघा, तुम्ही सेल बघितला असेल, जो सेल आपण घरात टीव्हीच्या रिमोट मध्ये असतो. ओके, बेसिकली टीव्हीच्या रिमोट मध्ये असा जो सेल असतो, हा सेल तुम्ही लहानपणी फोडलाच असेल. ओके, हा सेल जेव्हा फोडतो याच्यामधून आपल्याला ब्लॅक कलरची पावडर भेटते. ओके, किंवा याच्यामधून एक असा एक रॉड येतो बघा, जो सेलचा एक पार्ट असतो आणि याच्या आजूबाजूला ब्लॅक कलरची पावडर असते. तर हा जो रॉड ज्याच्यापासून बनलेला असतो आणि जी काही ब्लॅक कलरची बुकटी असते किंवा तुम्ही त्याला पावडर म्हणू शकतात, ती असते, त्याला आपण म्हणतो ग्राफाईट. ओके, हा असतो ग्राफाईट. आणि ग्राफाईट काय आहे? ग्राफाईट आहे अधातू, परंतु हा काय आहे? हा आहे विद्युत सुवाहक. ओके, सर्वात इम्पॉर्टंट आपल्याला मोस्टली अपवादात विचारले जातात धातू आणि अधातूमध्ये, की हा उष्णतेचा दुर्वाहक आहे की सुवाहक आहे. तर लक्षात ठेवा, अधातूमध्ये जो आहे तो आहे ग्राफाइट. ग्राफाइट हा उष्णतेचा सुवाहक आहे, कारण हा एक कार्बनचा एक पार्ट आहे. सेकंड, आयोडीन. आयोडीनला चकाकी असते, परंतु तो अधातू आहे. ओके, हे दोन लक्षात ठेवा. अधातू वर्धनीय नाही, तसेच ते तन्यहीन नाही. म्हणजे आपण जे काही बघितलं की यांचे ओढून तारा किंवा पत्रे बनवता येतात का? नाही. ओके, अधातू तुम्ही मोस्टली बघितलं असेल तर अधातू असतात, ठिसूळ असतात किंवा खूप जास्त कठीण असतात. ओके, किंवा टणक असतात. तर लक्षात ठेवा, यांचे तारा किंवा पत्रे बनवता येत नाही. बेसिकली ते तन्यहीन असतात आणि वर्धनीय नसतात, कसे आपले धातूंसारखे. आणि सेकंडली सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट काय, याचं एक लक्षात ठेवा की अधातूमध्ये जो काही अपवाद आहे, एक आयोडीनला चकाकी असते आणि सेकंड आहे ग्राफाइट, हा विद्युत सुवाहक आहे. ओके, उष्णतेचा माहिती नाही, परंतु विद्युतचा सुवाहक आहे, लक्षात ठेवा, कारण आपण सेलमध्ये सर्वीकडे ग्राफाइट हे यूज करतो. ओके, ग्राफाइटचा खूप जास्त यूज आहे विद्युत सुवाहक म्हणून. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की हा एकच अधातू आहे जो उष्णतेचा सुवाहक आहे. ओके, तर ह्या पद्धतीने बघा, आपण दोन पॉईंट बघून घेतले की धातू आणि अधातू. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, आपल्याला एक्झाम मध्ये याच्यावरती मोस्ट ऑफ द टाइम क्वेश्चन येतो, म्हणजे येतोच, आणि याच्या अपवादावरतीच येतो. ओके, किंवा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट याची विचारली जाते की खालीलपैकी कोणती प्रॉपर्टी किंवा खालीलपैकी कोणता गुणधर्म हा अधातूचा नाही आहे. ओके, तर आपल्याला वेगवेगळे हे तीन चार एक्झाम्पल देतात की उष्णतेचे दुर्वाहक असतात, उष्णतेचे सुवाहक असतात, उष्णतेचं असं असतात. तर ह्या पद्धतीने आपल्याला सांगायचं असतं. ओके, नेक्स्ट, अधातू कोणते कोणते आहे बघा. फॉस्फरस बघितलं आपण, कार्बन, गंधक, आयोडीन हे स्थायी रूप आहे. ओके, हे काही तुम्ही बघितलं, कार्बन, गंधक, आयोडीन हे सर्व काही स्थायी रूप असतात. तर ब्रोमीन हा द्रव अवस्थेत असतो. लक्षात ठेवा की आपल्याला विचारलं की असा कोणता अधातू आहे जो द्रव अवस्थेत असतो. अधातू द्रव अवस्थेत सांगितलं तर तो झाला आपला ब्रोमीन. ओके, लक्षात ठेवा, अधातू जो द्रव अवस्थेत असतो तो असतो ब्रोमीन, आणि धातू जो द्रव अवस्थेत असतो तो असतो पारा. ओके, पारा हा द्रव अवस्थेत असतो, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे
ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, क्लोरीन, निऑन हे सर्व कक्षक आपल्याला वायुरूप अवस्थेत असतात. ओके, हे आपल्याला माहितीच आहे. जेवढे काही वायू प्रेझेंट आहे किंवा जेवढे काही गॅसेस प्रेझेंट आहे, ओके, ते सर्व अधातू आहे. नॉर्मल टेम्परेचरला ते वायू अवस्थेत असतात. कार्बन, गंधक, आयोडीन, फॉस्फरस यासारखे स्थायी रूप असतात. तर ब्रोमीन हा द्रव रूप असतो. ओके, हे 3-4 पॉईंट लक्षात ठेवा. आपल्याला अधातू, धातू याच्यामध्ये हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहे जे आपल्याला एक्झाम पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आता पुढचं बघा. आता आपण पहिले बघितलं की पहिला टाईप बघितला मूलद्रव्य. मूलद्रव्य नंतर येतं संयुग. संयुगला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की कंपाऊंड्स. ओके, तर कंपाऊंड्स काय असतात? दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या विशिष्ट वजनी प्रमाणातील रासायनिक संयोगाने तयार होणाऱ्या पदार्थांना संयुगे असे म्हणतात. ओके, सिंपल काय म्हटलंय की दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या विशिष्ट वजनी प्रमाणातील रासायनिक संयोगाने, म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्य आले, ते एका विशिष्ट वजनातले आहे. ओके, म्हणजे त्यांचं एक प्रमाण असतं, विशिष्ट प्रमाण असतं, आणि हे प्रमाण जेव्हा ते रासायनिक अभिक्रिया होते त्यांची, तर ते मिळून संयुगे तयार होतात. आता संयुगाचे सगळ्यात पहिले आपण गुणधर्म बघून त्याच्यानंतर उदाहरणं बघू. ओके, व्याख्या लक्षात ठेवा. रासायनिक संयोगाने होत आहे आणि सेकंडली त्यांचं विशिष्ट प्रमाण असतं दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचं. आता याच्यामध्ये गुणधर्म काय काय आहे की संयुगाचे गुणधर्म त्याच्या मूलभूत घटकांपेक्षा अगदी वेगळे असतात. ओके, संयुगाचे गुणधर्म त्याच्या मूलभूत घटकांपेक्षा, म्हणजे लक्षात ठेवा की ए अधिक बी इज इक्वल टू सी, असं काहीतरी कन्सिडर करा. हे झालं तर याच्यामध्ये हे बघा, लक्षात ठेवा. समजा तुम्ही काय घेतलं, ए म्हणजे पाणी घेतलं आणि बी इथं घेतलं मीठ घेतलं. ओके, तर सी जो कंपोनंट असणार आहे, तर हा काय मिठाचं पाणी होणार, बरोबर, मिठाचे पाणी. आता तुम्ही फक्त पाण्याची टेस्ट केली, मिठाची टेस्ट केली आणि मिठाच्या पाण्याची टेस्ट केली, तर तुम्हाला पाण्याचे गुणधर्म पण सी मध्ये भेटणार आणि मिठाचे पण गुणधर्म, आणि तुम्हाला हे पाणी कसं लागणार, खारट. म्हणजे काय झालं की ए आणि बी दोघांचे गुणधर्म मिठाच्या पाण्यात आहे. ओके, याला आपण काय म्हणणार की याला आपण म्हणणार की पहिले जे मूलद्रव्य होते म्हणजे ए आणि बी ह्या दोघांचे गुणधर्म आहे. परंतु संयुगामध्ये काय आहे की संयुगाचे गुणधर्म त्याच्या मूलभूत घटकांपेक्षा अगदी वेगळे असतात. ए आणि बी ह्या दोघांचे गुणधर्म पेक्षा सी हा एकदम वेगळाच असेल. ओके, म्हणजे कसं, समजा तुम्ही दूध घेतलं, ओके, अधिक त्याच्यामध्ये तुम्ही निंबू मिसळलं त्याच्यामध्ये, तर हे बनणार दही. ओके, तर याच्यामध्ये बघा, तुम्ही काय दुधाची टेस्ट घेतली तर दुधाची चव कशी असते, लक्षात ठेवा, ती असते मधुर. ओके, लिंबाची असते ती असते आंबट. ओके, आणि दही घेतला तर दहीची तुम्हाला अशी थोडीशी वेगळी आंबट, तुम्हाला थोडीशी वेगळी टेस्ट लागणार. ओके, तर याचा अर्थ काय, दूध आणि लिंबू हे दोघं जण मिक्स केले, यांची रासायनिक अभिक्रिया झाली आणि दही बनलं. ओके, आणि दही हा वेगळाच पार्ट आहे. ओके, दूध आणि लिंबू ह्या दोघांचा म्हणजे त्याच्यामध्ये काय मूलद्रव्याचा जो अर्क आहे तो तिथं तुम्हाला भेटणार आहे. टोटली वेगळा पदार्थ तुम्हाला तिथे क्रिएट भेटणार आहे. ओके, तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा की संयुगाचे गुणधर्म काय मूलभूत घटकांपेक्षा टोटली वेगळे असतात. कोणत्याही भौतिक पद्धतीने संयुगाचे विघटन त्यांच्या मूलभूत घटकामध्ये करता येत नाही. ओके, म्हणजे कसं की ए प्लस बी, आता बघा इथं पाणी आणि मीठ, मिठाचे पाणी झालं. तुम्ही आता इथं काय केलं, इथं या पाण्याला हिट केलं, मिठाच्या पाण्याला हिट केलं, तर आपल्याला सगळं पाणी, समजा सगळं काही बाष्पीभवन झालं तर फक्त उरणार मीठ. म्हणजे आपल्याला काय झालं, इझिली आपल्याला मीठ मिळवता येतंय परत. परंतु इथं बघा, दह्याचं परत दूध बनवता येतं का, किंवा दह्यातून परत लिंबाचं पाणी काढता येतं का, नाही, हे पॉसिबल नाही. म्हणजे काय झालं की कोणत्याही भौतिक पद्धतीने संयुगाचे विघटन होत नाही किंवा त्याचे मूलभूत घटकामध्ये त्याचं विभाजन करता येत नाही. पुढचं आहे की संयुगातील घटक मूलद्रव्ये विशिष्ट प्रमाणातच असतात. हे विशिष्ट प्रमाणच लागतं याला. त्याच्यानंतर आहे की संयुग तयार होताना किंवा त्यांचे अपघटन होताना उष्णता बाहेर पडते किंवा ग्रहण केली जाते. ओके, ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आता बघा, सिंपल एक एक्झाम्पल सांगतो. जेव्हा हायड्रोजन H2 आणि O2, बरोबर, हे जेव्हा एकत्र येतात तर बनतं H2O. ह्या पद्धतीने H2O बनतं, लक्षात ठेवा. आणि H2 आणि O ह्या पद्धतीने बनतं आणि हे बनतं पाणी. तर पाण्याचं इथे एक्झाम्पल दिलंय की H2 म्हणजे हायड्रोजन वेगळा होता, ऑक्सिजन वेगळा होता आणि हे दोघं जण मिळून पाणी बनलंय. ओके, तर ह्या पद्धतीने बघा, हायड्रोजनची टेस्ट वेगळी असते, ऑक्सिजन वेगळे आहे, दोघांचे जी स्थिती आहे ती वेगळी आहे, परंतु पाणी हे टोटली डिफरंट आहे. तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा, हे झालं कंपाऊंड, पाणी हे झालं कंपाऊंड. त्याच प्रमाणे Na+Cl. ओके, Na+Cl मायनस समजा केलं, हा झाला सोडियम, हा झाला क्लोरीन, आणि याचं बनतं NaCl. ओके, आणि याची चव असते खारट.
तर याच पद्धतीने क्लोरीनला वेगळीच टेस्ट असते, सोडियमला वेगळीच टेस्ट असते, आणि हे दोघं वेगवेगळे पदार्थ आहे. आणि याच्यातला काही कंपोनंट हा पॉइझनस सुद्धा आहे. परंतु आपण जे काही NaCl खातो हे नॉन पॉइझनस असून आपण ते खाऊ शकतो. ओके. तर या पद्धतीने लक्षात ठेवा की जे मूलद्रव्ये असतात, बेसिकली जे मूलद्रव्ये असतात, ओके, त्यांचं एका विशिष्ट प्रमाणात येऊन ते रासायनिक अभिक्रिया होते आणि एक पदार्थ तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, संयुग असं म्हणतो. आणि संयुगाचे गुणधर्म त्याच्या मूलभूत घटकांपेक्षा अगदी वेगळे असतात. कोणत्याही भौतिक पद्धतीने आपल्याला ते मूलभूत घटकामध्ये करता येत नाही. संयुगातील घटक मूलद्रव्ये विशिष्ट प्रमाणात असतात आणि संयुग तयार होताना एकतर उष्णता घेतली जाते किंवा बाहेर टाकली जाते, या दोन गोष्टी होतात. ओके, हे लक्षात ठेवा. आता पुढचं बघूया आपण, मिश्रण काय असतं. आता मिश्रण बघा, संयुग बघितलं आपण, मिश्रण मिश्रण काय बघितलं आपण, बघा, A+B तुम्हाला जे काही सांगितलं होतं इज इक्वल टू सी, मीठ प्लस पाणी, हे झालं मिठाचं पाणी. ओके, एक सिंपल एक्झाम्पल घेतलं आपण, मिठाचे पाणी. आता याच्यामध्ये काय सांगितलं, दोन किंवा अधिक पदार्थ, मूलद्रव्ये आणि संयुगे काही पण असू शकतं, ते रासायनिक अभिक्रिया न होता एकमेकात कोणत्याही प्रमाणात मिसळले असं मिश्रण तयार होतं. बघा, आपण संयुगामध्ये जे बघितलं की दोन किंवा अधिक मूलद्रव्यच होतं. ओके, त्याच्यामध्ये काही मिश्रणे किंवा संयुगे नव्हते. परंतु मिश्रणामध्ये तुम्ही संयुगे घ्या किंवा मूलद्रव्ये घ्या, काही पण घ्या, त्याचा काही इफेक्ट होत नाही. ओके. परंतु दोन किंवा अधिक पदार्थ जेव्हा रासायनिक अभिक्रिया न होता एकत्र येत आहे, जसं की मीठ आणि मिठाचं पाणी तुम्ही डायरेक्टली एकत्र केलं, इथं कोणती रासायनिक अभिक्रिया होत नाही, सिंपल अभिक्रिया होते, तर मिश्रण तयार होते. याचे एक्झाम्पल काय, हवा, समुद्राचे पाणी. आता हे एक्झाम्पल नंतर बघू आपण. याचे गुणधर्म बघू. मिश्रणात घटकांचे गुणधर्म कायम राहतात, म्हणजे मिठाचा गुणधर्म मिठाच्या पाण्यात आहे, पाण्याचा गुणधर्मही आहे. ओके, म्हणजे ते काही वेगळं झालेलं नाही. नेक्स्ट, रासायनिक क्रिया न होता दोन किंवा अधिक पदार्थ, एक मिनिट, रासायनिक क्रिया न होता दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात एकत्र मिसळल्यास मिश्रण तयार होते. बघा, तुम्हाला बनवायचे लिंबू सरबत बनवायचं आहे तुम्हाला. ओके, तर तुम्ही काय केलं, त्याच्यामध्ये लिंबू मिक्स केलं, प्लस मीठ मिक्स केलंय, प्लस पाणी मिक्स केलंय, प्लस साखर मिक्स केली आहे. ह्या सगळ्यांची टेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला लागणारच आहे. ओके, तुम्ही हे वेगवेगळ्या प्रमाणात टाकलं, कसंही तुम्ही कोणत्याही प्रमाणात टाका, तुम्हाला त्याची टेस्ट लागणारच आहे. ओके, म्हणजे मिश्रणामध्ये प्रमाणाचं काही घेणे देणे नसतं, तुम्ही कितीही प्रमाणात टाकू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नसतो. ओके. आणि मिश्रणातील घटकांचे गुणधर्म हे सर्वच्या सर्व कायम असतात. साध्या सोप्या प्रक्रियेने मिश्रणाचे घटक वेगळे करता येतात. बघा, मीठ आणि मिठाचं पाण्याचं एक्झाम्पल घ्या. साध्या सोपी प्रक्रिया म्हणजे तुम्ही त्या पाण्याला हीट केलं तर तुम्हाला मीठ परत भेटणार आहे. ओके, तर ह्या पद्धतीने आपण ते वेगळे करता येतात. नेक्स्ट, हे मिश्रणाच्या घटकांमध्ये रासायनिक अभिक्रिया घडत नसल्याने कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही, आणि याच्यामध्ये कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. ओके, मीठ आणि पाणी एकत्र केले, मिठाचे पाणी. तसं बघा, सोडियम आणि क्लोरीन हे मिक्स केले तर आपल्याला मीठ भेटत होतं. हे दोघांचे गुणधर्म वेगळे होते आणि मिठाचा गुणधर्म वेगळा आहे. ओके, तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा, मिश्रण आणि जे काही कंपाऊंड्स बघितले किंवा संयोग बघितले, याच्यामध्ये हा डिफरन्स आहे. पुढचं बघूया की भौतिक बदल आणि रासायनिक बदल याच्यामध्ये काय आहे. भौतिक बदल, कोणतीही नवीन पदार्थ निर्माण न होता फक्त स्वरूप किंवा भौतिक अवस्थेत होणाऱ्या तात्पुरत्या बदलास भौतिक बदल असं म्हणतात. ओके, आता भौतिक बदल काय म्हणताय की नवीन पदार्थ निर्माण न होता फक्त स्वरूप किंवा भौतिक अवस्थेत बदल होतो. आता आपल्याला सगळ्यात सिंपल सांगितलंय की बर्फ. ओके, एक होता बर्फ, बर्फाला आपण हिट केलं त्याचं झालं पाणी, आणि पाण्याला परत हिट केलं त्याचं झालं वाफ. ओके, तर याच्यामध्ये काय झालं की बर्फाचं झालं पाणी, म्हणजे स्थायूचं झालं द्रव, द्रवचं झालं वायू. ओके, आता याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये आपण जे काही हिट करतो याच्यामध्ये कोणताही नवीन पदार्थ निर्माण होत नाहीये, फक्त काय होतं, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातो, याला आपण म्हणतो भौतिक बदल. ओके, म्हणजे काय, स्थायू, द्रव, वायू अशी अवस्था चेंज करतो, परंतु पदार्थ सेम असतो, याला म्हणतो. त्याच्यानंतर तात्पुरते चुंबकत्व, की चुंबकत्व आलं, चुंबकत्व निघून गेलं. हे लक्षात ठेवा, भौतिक बदलचा अर्थ काय की तात्पुरत्या बदलच भौतिक बदल असं म्हणतो. फक्त अवस्थेत बदल होतो किंवा स्वरूप बदलतंय त्याचं, बाकीचा नवीन पदार्थ कोणताही तयार होत नाहीये. आणि याचं काय गुणधर्म की नवीन पदार्थ तयार होत नाही, मूळ पदार्थ सोप्या पद्धतीने परत मिळवता येतो, आणि मूळ पदार्थाचा रंग, अवस्था इत्यादी भौतिक गुणधर्म बदलतात. जसं की बर्फ आहे, बर्फाचं झालं पाणी, पाण्याची झाली वाफ. ओके, तर ह्या पद्धतीने आपण हे परत बर्फ बनवायचं असेल तर याची परत उष्णता काढून घेतली तर आपण बर्फ इझिली बनवू शकतो. ओके, हे झाले भौतिक बदल. आता पुढचं बघूया की रासायनिक बदल. ज्या बदलामध्ये मूळ पदार्थाचे स्वरूप बदलून भिन्न गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार होतो, अशा बदलास आपण म्हणतो रासायनिक बदल. जसे की लोखंड गंजणे, दुधाचे दही होणे. ओके,
दुधाचे दही होणे हे झालं रासायनिक बदल. ओके, मी फक्त तो एक एक्झाम्पल तुम्हाला कळण्यासाठी सांगितला होता. कशामध्ये? संयुगामध्ये दुधाचे दही होणे संयुगाचे एक्झाम्पल नसून जस्ट एक एक्झाम्पल साठी सांगितलं होतं, हे लक्षात ठेवा. फक्त रासायनिक बदल जे होतात हे दुधाचे दही होणे म्हणजे काय होत आहे बघा. बेसिकली दूध आहे, दूध प्लस तुम्ही इथं लिंबू टाकला म्हणजे सायट्रिक ऍसिड टाकलाय, तर याचं बनतं काय, काय बनतं, दही बनतं. ओके, तर इथं काय सांगितलंय की ज्या पदार्थामध्ये मूळ पदार्थाचे स्वरूप बदलतंय, म्हणजे दूध आणि लिंबू ह्या दोघांचं स्वरूप बदलून आपलं बनलं दही. आणि अशा कायम स्वरूपाच्या बदलास आणि एक नवीनच पदार्थ तयार झालाय ज्याला आपण म्हणतो दही. ओके, दुधाचं बनलं दही. तर याला काय म्हणतो आपण की रासायनिक बदल. रासायनिक बदल म्हणजे लोखंड गंजणे, लोखंडावरती लोखंड फेरस ऑक्साईडचा एक लेअर येतो वरती. ओके, जो काही ऑक्साईडचा लेअर म्हणजे लाल कलरचा जो गंज बनतो ज्याला आपण लोखंड गंजणे, हा पण एक रासायनिक बदल झाला. दुधाचे दही होणे हा एक रासायनिक बदल आहे. या बदलात मूळ पदार्थापेक्षा वेगळे गुणधर्म असलेला पदार्थ तयार होतो, जसं की दही. दुधाचा गुणधर्म टोटली डिफरंट आहे, दह्याचं वेगळं आहे, लिंबूचं टोटली वेगळं आहे. ओके, साध्या सोप्या पद्धतीने मूळ पदार्थ परत मिळवता येत नाही बघा. दह्याचं परत दूध बनवू शकतो का आपण? पॉसिबलच नाहीये. तर हे साध्या सोप्या पद्धतीने मिळवता येत नाही. हा बदल कायम स्वरूपाचा असतो. दही हा कायम स्वरूपाचा झाला, हा काही परत चेंज होणार नाही. ओके, तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा. आज आपण धातू, अधातू, त्याच्यानंतर त्याचे टाइप्स काय आहे, बदल, रासायनिक बदल, संयुगे आणि बाकीचे जे काही मिश्रणे होतं, ह्या पद्धतीने आपण सर्व काही टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर अप करण्याचा प्रयत्न केलाय, जे बेसिक होतं ते. ओके, आता याच्या पुढे आपण जाऊन अजून काही बघणार आहोत, जे काही केमिस्ट्रीमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण कव्हर अप करणार आहोत. ओके, समजा याच्यामध्ये तुम्हाला काही कळत नसेल किंवा एखादी गोष्ट समजली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि एखादा नवीन टॉपिक तुम्हाला समजा घ्यायचा असेल याच्यामध्ये किंवा एखादा टॉपिक मी कव्हर अप केला नसेल तरी तो तुम्ही मला सजेस्ट करू शकता कमेंटमध्ये, जेणेकरून मी तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर अप करेन.